नमस्कार, नॅचरोपॅथी फूड रेसिपीज मध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत नाचणी सत्व. नाचणी ही कॅल्शियम समृद्ध असते. दात, हाडे यांच्या घडणीसाठी मुलांना कॅल्शियमची आवश्यकता असते, म्हणून नाचणी उत्तम. गरोदर व लेकरूवाळ्या स्त्रियांसाठीही नाचणी चांगली. नाचणी सहज पचते, म्हणून ती अशक्त व अपंग लोकांसाठीही चांगली. नाचणीला मोड आणून नंतर वाळवून तिची पूड करून ती दूध, मध अगर गुळ यांच्याबरोबर शिजवले तर एक शक्तिवर्धक पेय बनते. यालाच आपण रागी माठ किंवा नाचणी सत्व असे म्हणतो. नाचणी सत्व बनवण्यासाठी मी घेतले आहे 2 कप नाचणी. तिला मी 1 दिवस पूर्ण पाण्यामध्ये भिजत ठेवलं. नंतर चाळणीवर उपसून घेतलं आणि 1 दिवस ठेवलं. त्यानंतर नाचणीला छान मोड आले आहेत. ही आहे मोड आलेली नाचणी. मोड आल्यामुळे नाचणीतले गुणधर्म वाढतात आणि ती पचायलाही खूपच चांगली बनते. आता नाचणीला मी चांगल्या स्वच्छ कपड्यावरती वाळत ठेवते. नाचणीला आपण एक रात्रभर वाळत ठेवूया. नाचणी छान प्रकारे वाळली आहे. आता तिला मी कढईमध्ये भाजण्यासाठी घेते. नाचणीला खरपूस भाजूया. त्यासाठी मी मंद आचेचाच वापर करते. जर आपण गॅसची फ्लेम फास्ट ठेवली तर त्याच्यामुळे नाचणी जळू शकते आणि त्यातले मूलतत्व जे आहेत ते निघून जातील, म्हणून मी मंद आचेचाच वापर करते. नाचणी भाजून झाली आहे. आता नाचणीला मी एका ताटामध्ये थंड करण्यासाठी ठेवते. वाफेमुळे जरा ब्लर दिसतंय. आता नाचणी थंड झाली आहे. आता हिच्यामध्ये आपण टाकूया 8 वेलची. तुम्हाला हवे तेवढे तुम्ही वेलची टाकू शकता. मी 8 टाकल्या आहेत, कारण वेलचीमुळे पाचन सुधारते. वेलचीमुळे पोटातील वायू कमी होतं. मुखदुर्गंधी ही वेलची घालवते. मूत्रविकारांसाठी ही वेलची एक चांगली असते. वेलची, केळीचे पान, केळीच्या पानाचा रस व आवळ्याचा रस यांचे मिश्रण 3 वेळा घेतले तर लघवीची जळजळ कमी होते व लघवीचे कमी प्रमाणात होणे या विकारावरही हा काढा उत्तम. आता आपण नाचणी आणि वेलची चांगल्या प्रकारे मिक्सर मधून बारीक करून घेऊया. नाचणी चांगल्या प्रकारे बारीक झालेली आहे मिक्सर मध्ये. हेच आहे आपलं नाचणी सत्व. बाजारातून आपण जे पीठ आणतो नाचणी सत्वाचं, त्यापेक्षाही कैक पटीने हे पीठ शुद्ध आहे आणि पौष्टिक आहे, कारण ते फ्रेश बनवलेलं आहे म्हणून. आता नाचणी सत्व कसं बनवायचं त्यातला एक प्रकार मी तुम्हाला दाखवते. त्यासाठी मी घेतला आहे नाचणी सत्व, खोबरा, ओला खोबरा आणि गूळ. ओला खोबरा जो आहे तो त्याचं आपण दूध काढणार आहोत. हे मी मिक्सर मध्ये ओला खोबरा बारीक करून घेतलेला आहे. ओल्या खोबऱ्याचा दूध जो असतो तो लहान मुलासाठी खूप चांगला असतो, कारण त्याच्यामध्ये अजीवनसत्व खूप प्रमाणात असतात. ऍसिडिटी, अपचन, मूळव्याध, त्वचा दोष यासारख्या आजारांवर खोबरा चांगला. खोबऱ्याचं दूध काढून झालेलं आहे. इथे गुळाऐवजी
तुम्ही मधाचाही वापर करू शकता. हा खोबरा जो आहे त्याचा वापर इतर भाज्यांमध्ये आपण करू शकतो. आता एका पॅन मध्ये मी थोडं पाणी घेते. त्याच्यामध्ये आपण नाचणी सत्व टाकूया. मी 2 चमचे नाचणी सत्व टाकलं आहे. ते 1 बाउलभर होईल. आता हे नाचणी सत्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊया. गॅसची फ्लेम ऑन केलेली आहे. पाणी आणि नाचणी सत्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊया. आता नाचणी जशी शिजेल तसं आपण त्याच्यामध्ये नारळाचं दूध जे आपण काढून घेतलं आहे ते टाकूया. नाचणी शिजत आलेली आहे. मी फ्लेम बारीक करते आणि त्याच्यामध्ये नारळाचं दूध टाकत आहे. नारळाचं दूध नाचणी सत्वामध्ये चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊया. हे नाचणी सत्व हे सगळ्याच लोकांसाठी खूपच पौष्टिक असणार आहे. कारण याच्यामध्ये मी वापरला आहे नारळाचं दूध. आता गूळ टाकते चवीसाठी. आणि पुन्हा त्याला थोडं शिजवून घेते. आवश्यकतेप्रमाणे जेवढं आपल्याला पातळ हवं आहे तेवढं आपण त्याला पातळ दूध टाकून करू शकतो. आता नाचणी सत्व थोडंसं जाडच झालेलं आहे. त्यात मी अजून थोडं दूध टाकते. नाचणी सत्व आता आपलं रेडी आहे. कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी? हे नाचणी सत्व खूपच पौष्टिक आहे. कुठल्याही आजारी पेशंटसाठी किंवा आपण नॉर्मल लोकांसाठीही हे नाचणी सत्व खूपच उत्तम पेय आहे. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि इतरांनाही शेअर करा. थँक्यू.